Hello everyone. In previous video, we have studied syllabus topic 1.9 classification of electric current. In last video, we have also studied the syllabus topic 1.10 sources of DC supply. Sources of DC supply in details, and in this video we will going to study syllabus topic 1.11 source conversion. ओके, सोर्स म्हणजे स्रोत, कन्वर्जन म्हणजे रूपांतरण. ओके, स्रोताचे रूपांतरण. इन MSBT exam there is some question asked on this topic. Why is source conversion needed? स्रोत रूपांतर करण्याची गरज का आहे? ओके, दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन winter 9 for 2 marks. Why is source conversion needed? Also explain how voltage source can be converted into an equivalent current source. ओके, सोर्स कन्वर्जन करायची का गरज आहे हे सांगा. अल्सो त्याचबरोबर एक्सप्लेन हाऊ व्होल्टेज सोर्स कॅन बी कन्वर्टेड. ओके, व्होल्टेजचा जो स्रोत आहे त्याला कन्वर्ट करायचा आहे, कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲन इक्विव्हॅलंट करंट सोर्स. ओके, इक्विव्हॅलंट म्हणजे किंमत, परिमाण किंवा अर्थ या दृष्टीने समतोल असलेला. इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य. ओके, समतुल्य करंट सोर्समध्ये व्होल्टेज सोर्स कशा पद्धतीनं कन्वर्ट करता येते हे सांगा. एक्सप्लेन विथ सुटेबल फिगर्स. ओके, विथ सुटेबल योग्य त्या आकृत्याने ते एक्सप्लेन करा. लेट अस सी सोर्स कन्वर्जन सिलेबस टॉपिक 1.11 फॉर द सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नेटवर्क. ओके, फॉर म्हणजे त्यासाठी, सिम्प्लिफिकेशन म्हणजे सुटसुटीतपणा, ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा, नेटवर्क्स. ओके, नेटवर्क्स म्हणजे सर्किट. द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स टू ॲन इक्विव्हॅलंट करंट सोर्स ऑर वाईस वर्सा इज ऑफन नेसेसरी. ठीक आहे, फक्त सिम्प्लिफिकेशनसाठी एखाद्या गुंतागुंती असलेले नेटवर्क्स आपल्याला रूपांतरित करायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत, परिवर्तन करायचं आहे ऑफ व्होल्टेज सोर्स टू ॲन इक्विव्हॅलंट करंट सोर्स. ओके, एखादा व्होल्टेज सोर्स असेल तर त्याचं रूपांतर समतुल्य अशा करंट सोर्समध्ये, ओके, करंटच्या स्रोतामध्ये रूपांतर करायचं आहे, किंवा ऑर वाईस वर्सा म्हणजे च्या विरुद्ध. ठीक आहे, म्हणजेच एखादा करंट सोर्स असेल तर त्याचं रूपांतरण, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे व्होल्टेज सोर्स इक्विव्हॅलंटमध्ये करायचं आहे. ठीक आहे, वाईस वर्सा इज ऑफन नेसेसरी. ऑफन म्हणजे अनेकदा, वारंवार हे करणं गरजेचं असतं. ओके, सो इन दिस सेक्शन वी आर गोइंग डिस्कस द प्रोसिजर ऑफ सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून आपण या विभागात वी आर गोइंग डिस्कस द प्रोसिजर. प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया किंवा कार्यपद्धती. ठीक आहे, सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचे कार्यपद्धती आपण या विभागात किंवा या सेक्शनमध्ये आपण शिकणार आहोत. डेफिनेशन, व्याख्या. इक्विव्हॅलंट सोर्सेस. इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य, सोर्सेस म्हणजे स्रोत. टू सोर्सेस आर सेड टू बी इक्विव्हॅलंट. ओके, दोन स्रोत जे आहेत ते एकमेकांना इक्विव्हॅलंट आहेत हे ज्यावेळी म्हणू शकतो. ओके, इक्विव्हॅलंट इफ, जर म्हणू शकतो की जर दे सप्लाय, ओके, दे सप्लाय सेम लोड करंट फॉर द सेम लोड कनेक्टेड अक्रॉस दिअर टर्मिनल्स. ओके, दोन सोर्सेस आपण इक्विव्हॅलंट आहेत, समतुल्य आहेत असं म्हणू शकतो, किंवा जर ते दे सप्लाय द सेम लोड करंट. ओके, ते दोन सोर्सेस सेम लोड करंट सप्लाय करत असतील तर फॉर द सेम लोड कनेक्टेड अक्रॉस दिअर टर्मिनल. ओके, त्यांच्या टर्मिनलच्या अक्रॉस सेम लोड कनेक्ट केलेल्या लोडसाठी लोड करंट सेम सप्लाय करत असतील तर आणि तरच आपण त्या टू सोर्सेसला एकमेकाचा इक्विव्हॅलंट आपण किंवा समतुल्य आपण म्हणणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 1.11.1 कन्वर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. कन्वर्जन म्हणजे रूपांतरण. व्होल्टेज सोर्स, व्होल्टेजचा जो स्रोत आहे त्याचं रूपांतर आपण करंट सोर्समध्ये करायचं आहे, करंट स्रोतामध्ये करायचं आहे. ओके, सिलेबस टॉपिक 1.11.1. Some question is asked on this topic in MSBT exam.
एक्सप्लेन हाउ व्होल्टेज सोर्स कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲन इक्विव्हॅलंट करंट सोर्स. एक्सप्लेन विथ सुटेबल फिगर. ओके, एक्सप्लेन करा की हाऊ म्हणजे कसे व्होल्टेज सोर्स कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲन इक्विव्हॅलंट करंट सोर्स. एखादा व्होल्टेज सोर्स त्याच्या समतुल्य करंट सोर्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करता येतो, करता येणे शक्य आहे हे एक्सप्लेन करा. एक्सप्लेन विथ सुटेबल फिगर्स. ओके, एक्सप्लेन करा विथ सुटेबल म्हणजे योग्य त्या फिगर्स आकृत्याने. स्टेट म्हणजे लिहा हाऊ प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स कॅन बी कन्वर्टेड इंटू इट्स इक्विव्हॅलंट प्रॅक्टिकल करंट सोर्स. ओके, स्टेट हाऊ म्हणजे कसे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. ओके, तर व्होल्टेज सोर्सचे दोन प्रकार आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले होते, आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. ओके, मग हाऊ म्हणजे कसे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सला आपण कशा पद्धतीने इक्विव्हॅलंट प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये रूपांतर करता येते हे स्टेट करा, लिहा. अशा पद्धतीचा प्रश्न समर 19 लेटेस्ट एक्झाममध्ये विचारलेला आहे 4 मार्क्ससाठी. ओके, गिव 3 स्टेप्स टू कन्वर्ट व्होल्टेज सोर्स इंटू करंट सोर्स. गिव 3 स्टेप्स टू कन्वर्ट व्होल्टेज सोर्स इंटू करंट सोर्स. व्होल्टेज स्त्रोताचे रूपांतर करंट स्त्रोतामध्ये करण्यासाठी 3 स्टेप्स आहेत, 3 स्टेप्स आहेत, ते सांगा, लिहा. अशा पद्धतीचा प्रश्न विंटर 9ला विचारलेला आहे 2 मार्क्ससाठी. ओके, व्हाय इज सोर्स कन्वर्जन नीडेड. ऑल्सो एक्सप्लेन हाऊ व्होल्टेज सोर्स कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲन इक्विव्हॅलंट करंट सोर्स. एक्सप्लेन विथ सुटेबल फिगर. हा पूर्वीचाच प्रश्न आहे. ओके, तो समर 17च्या परीक्षेमध्ये परत विचारला होता 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, तर आता आपण एक्झॅक्ट प्रोसिजर पाहूयात. द प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स शोन इन फिगर 1.11.1a is to be transformed into equivalent current source. ओके, एक प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स दाखवलेला आहे इथे, त्याचं रूपांतर इक्विव्हॅलंट करंट सोर्समध्ये किंवा समतुल्य करंट सोर्समध्ये रूपांतरित केलेलं आहे त्याला. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण गिवन व्होल्टेज सोर्स फिगर 1.11.1 मध्ये एक क्रमांकाची जी फिगर आहे गिवन व्होल्टेज सोर्स. ओके, हे काय आहे प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स असलेली फिगर आहे. ठीक आहे, हा व्होल्टेज सोर्स व्ही दिसतो इथे, प्लस मायनस टर्मिनल दिसतात. आर एस म्हणजे सिरीज रेजिस्टन्स हा सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे लोडच्या, लोड रेजिस्टन्स आर एलच्या किंवा टर्मिनल रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणू शकतो लोड रेजिस्टन्स आर एलच्या सिरीजमध्ये आर एस हा कनेक्ट केलेला आहे आणि हा लोड करंट त्याच्यातून प्रवाहित होतो आहे. लोड रेजिस्टरमधून लोड करंट हा आय एल हा प्रवाहित होतो आहे. ठीक आहे, हे झालं प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. याचं रूपांतर आपण इक्विव्हॅलंट करंट सोर्समध्ये करणार आहोत किंवा केलेलं आहे, इथे ते दाखवलेलं आहे. ठीक आहे, इक्विव्हॅलंट करंट सोर्समध्ये रूपांतर होत असताना सिम्बॉलिकली काय काय बदल होतात पहा. जो व्होल्टेज सोर्सला सिरीजमध्ये आर एस हा रेजिस्टन्स होता, रोधक होता, तो आता करंट सोर्ससोबत काय येईल पॅरललमध्ये येईल, ॲक्रॉसमध्ये येईल. ओके, पॅरललमध्ये ॲक्रॉसमध्ये येईल. ठीक आहे, आणि आर एल हा तुमचा आहे तसाच राहील. ठीक आहे, लोड रेजिस्टन्स आहे तसाच राहील ॲक्रॉस द टर्मिनल. आणि आता इथे पहा मूळ करंट आय जो आहे तो विभाजन होईल. आर एस एचमधून जाणारा एक करंट वेगळा असेल आणि आय एल म्हणजेच लोड रेजिस्टरकडे जाणारा एक करंट वेगळा असेल. करंटचं विभाजन होतं आहे. ठीक आहे, इथं पहा स्टेप्स टू बी फॉलोड, खालील स्टेप्स फॉलो करण्यासाठी दिलेले आहेत. स्टेप्स 1 कॅल्क्युलेट लोड करंट आय एल. ओके, एखाद्या व्होल्टेज सोर्सचं रूपांतर इक्विव्हॅलंट करंट सोर्समध्ये करायला जात असताना सुरुवातीला स्टेप 1मध्ये आपल्याला लोड करंट कॅल्क्युलेट करावा लागेल, लोड करंट आय एल फॉर द व्होल्टेज सोर्स, दिलेल्या व्होल्टेज सोर्ससाठी. ठीक आहे, स्टेप 2 ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर लोड करंट. ठीक आहे, ऑब्टेन म्हणजे मिळवणे, एक्सप्रेशन म्हणजे समीकरण, फॉर म्हणजे च्यासाठी, लोड करंट आय एलसाठी एक समीकरण मिळवा फॉर द करंट सोर्स. ठीक आहे, म्हणजेच काय करंट सोर्ससाठी लोड करंटचा आय एलचा एक समीकरण मिळावा लागेल, तो स्टेप नंबर 2मध्ये करावा लागेल. स्टेप नंबर 3 इक्वेट. ओके, इक्वेट म्हणजे समान करा, समान करा द टू लोड करंट्स. ओके, द टू लोड करंट्स अँड ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर आय अँड आर एस एच. ओके, दोन लोड करंटसाठी एक समीकरण मिळवा, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर आय. ठीक आहे, पुन्हा एक एक्सप्रेशन आयसाठी आणि आर एस एचसाठी, म्हणजेच काय टोटल करंट आयसाठी एक एक्सप्रेशन मिळेल आणि आर एस एचसाठी आपल्याला एक, आर एस एच म्हणजे शंट रेजिस्टन्स, जो की आपण इथे इक्विव्हॅलंट करंट सोर्सच्या पॅरललमध्ये ॲक्रॉसमध्ये जोडणार आहोत. ह्या आर एस एचची व्हॅल्यू शोधण्यासाठी एक पुन्हा एक्सप्रेशन आपल्याला मिळावं लागेल. अँड
ड्रॉ द इक्विव्हॅलंट सोर्स आणि इक्विव्हॅलंट सोर्स ड्रॉ करायचा आहे. ओके, ठीक आहे. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट द लोड करंट आय एल फॉर द व्होल्टेज सोर्स. आता ह्या 3 स्टेप्स ज्या आहेत त्या विस्तीर्ण स्वरूपात आपण इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत, ते पाहूया. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट लोड करंट आय एल. लोड करंट आय एल कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर द व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. समजा एखादा व्होल्टेज सोर्स असलेलं सर्किट दिलं असेल, नेटवर्क दिला असेल, तर पहिली स्टेप काय असणार, आपल्याला आय एल कॅल्क्युलेट करायचं आहे. आय एल लोड करंट त्याच्यासाठी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, त्या व्होल्टेज सोर्सचा. द रेजिस्टर्स आर एस. ठीक आहे. मग आता व्होल्टेज सोर्सकडे बघायला जात असताना रेजिस्टर आर एस आणि आर एल, ठीक आहे, हे 2 रेजिस्टर कसे असणार आहेत, सिरीजमध्ये असणार आहेत. ओके, इथं पाहू शकता द रेजिस्टर आर एस अँड आर एल आर इन सिरीज. ओके, ते एकमेकाला कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. देअरफॉर म्हणून द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज आर टी. ओके, आर टीला तुम्ही टोटल रेजिस्टन्ससुद्धा म्हणू शकता किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्ससुद्धा म्हणू शकता. आर टी इक्वल्स टू काय येईल, आर एस प्लस आर एल या दोघांची बेरीज येईल. ठीक आहे. हा समजा 3 ओहमचा आहे आणि हा समजा 5 ओहमचा आहे. 3 प्लस 5 किती येईल, टोटल रेजिस्टन्स 8 ओहम येईल. ओके, मग आपल्याला हेच करायचं आहे. लोड करंटचं एक्सप्रेशन मिळवायला जात असताना आपल्याला दिलेल्या व्होल्टेज सोर्सच्या सर्किटमधला टोटल रेजिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आर टी पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागेल. ओके, जो की आर टी इक्वल्स टू आर एस प्लस आर एल असेल. ओके, हेन्स द लोड करंट इज गिवन बाय द ओहम्स लॉ. मग आपल्याला ओहम्स लॉ माहिती आहे, लोड करंट आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर. ओके, मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, आय एल. आय एल म्हणजेच काय, लोड करंट. म्हणून इथं आय एल हे नोटेशन घेतलेलं आहे, बरोबर व्ही अंशात राहील छेद आर टी डॅश. आर टी डॅश म्हणजेच काय की तुमचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स. ठीक आहे, दिलेल्या व्होल्टेज सोर्सला जर रेजिस्टरने भागले तर आपल्याला करंट मिळेल. हा ओहम्स लॉ आहे. ओके, ओहम्स लॉ आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर. ठीक आहे. आता आर टी म्हणजेच काय, आर एस प्लस आर एल. मग बरोबर अंशात काय राहील, व्ही व्होल्टेज सोर्स जो आहे तो व्ही दिलेला छेद आर एस प्लस आर एल, टोटल रेजिस्टन्स किंवा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण ज्याला म्हणू, आर एस प्लस आर एल. ह्या 2 रेजिस्टरची बेरीज होईल, कारण का हे 2 रेजिस्टर सिरीजमध्ये आहेत. ओके, असं केल्यानेच आपल्याला काय मिळेल, आय एल मिळेल. एक्सप्रेशन नंबर 1.11.1. स्टेप 2, राईट द एक्सप्रेशन फॉर आय एल ऑफ करंट सोर्स. ठीक आहे, राईट म्हणजे लिहा, द एक्सप्रेशन समीकरण लिहा, फॉर म्हणजे च्यासाठी, आय एलसाठी लिहा, ऑफ करंट सोर्स. करंट सोर्सच्या आय एलसाठी एक एक्सप्रेशन लिहा. स्टेप नंबर 2 सांगतोय, रेफरिंग टू फिगर 1.11.1 बी. ओके, ह्यासाठी फिगर बी रेफर करावे लागेल. रेफरिंग टू फिगर 1.11.1 बी वी कॅन राईट द एक्सप्रेशन फॉर द लोड करंट ॲज. ठीक आहे, म्हणजेच फिगर बीमध्ये लोड करंट आय एलसाठी एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करायला चाललो आहे. ठीक आहे, आय एल इक्वल्स टू आर एस एच. आय एल इक्वल्स टू आर एस एच डिवायडेड बाय आर एस एच प्लस आर एल इंटू आय. ओके, म्हणजे हा करंट डिव्हिजन रूल आहे. करंटचं इथं विभाजन होतं आहे. आय एल मी परत एकदा एक्सप्लेन करतो आहे. स्टेप नंबर 2, राईट द एक्सप्रेशन फॉर आय एल ऑफ करंट सोर्स. ठीक आहे, आता आपल्याला आय एलच का फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता इथं मूळ करंट आय जो आहे तो इथे विभाजन होणार ना, इथे आर एस एचमधून जो करंट जाईल तो आय एस एच असेल. ओके, शंट करंट असेल आणि लोड रेजिस्टरमधून जो करंट जाणार आहे तो आय एल असेल. ओके, करंट डिव्हिजनची इथे मी तुम्हाला गंमत सांगतो. ठीक आहे, आय एल फाइंड आउट करत असताना इथे पाहू शकता तुम्ही, आय एल इक्वल्स टू आर एस एच डिवायडेड बाय आर एस एच प्लस आर एल इंटू आय. ठीक आहे, आर एस एच. ओके, म्हणजेच काय, आर एस एच म्हणजे आता हा आय एल जो करंट आहे, लोड करंट जो आहे तो आर एलमधून चाललेला आहे. ओके, आर एलमधून चाललेला आहे, परंतु आपणाला ज्याच्यातून करंट जाणार आहे तो फाइंड आउट करण्यासाठी जो रेजिस्टर आहे तोच घ्यायचा नाही अंशात. ओके, त्याच्या विरुद्धचा घ्यायचा आय एस एच. ओके, त्याच्या बॅक साईडचा घ्यायचा अंशात. ठीक आहे, म्हणून इथे आर एस एच डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स आर एस एच प्लस आर एल. आर एस एच प्लस आर एल यांची बेरीज घ्यायची इंटू टोटल करंट आय. हा करंट डिव्हिजन रूल आहे. करंट डिव्हिजन रूल, आय एल इक्वल्स टू आर एस एच छेद आर एस एच प्लस आर एल इंटू आय. ओके, इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की आर एल का नाही घेतलं सर अंशात. ओके, तेच सांगतोय, करंट डिव्हिजन रूल हा मूळ करंट आय इकडून निघत असताना ओके सुरुवातीला प्रथम तो भेदतोय आर एस एचला. ओके, आर एस एचला भेदतोय म्हणून अंशात आपण इथं काय घेतलं आहे, आर एस एच डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स छेदामध्ये आर एस एच प्लस आर एल इंटू टोटल करंट आय. ओके, एक्सप्रेशन क्रमांक 1.11.2.
स्टेप नंबर 3, इक्वेट म्हणजे समान करा द लोड करंट समान करायचे आहेत फॉर द इक्विवॅलन्स म्हणजे समतोलपणा राखण्यासाठी समतेसाठी ऑफ द सोर्सेस स्त्रोताच्या समतोलपणासाठी द लोड करंट गिवन बाय इक्वेशन 1.11.1 अँड 1.11.2 शुड बी इक्वल. ओके, दोघांना इक्वेट करा, बरोबर करा. एक्सप्रेशन नंबर 1.11.1 हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला लिहिलेलं आहे आणि एक्सप्रेशन नंबर 1.11.2 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला लिहिलेलं आहे. हे समीकरण म्हणजेच एक्सप्रेशन क्रमांक 1.11.3. ठीक आहे. मग नको असलेली टर्म बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या. ठीक आहे. पाहिजे असलेली टर्म इथे ठेवा. व्ही इक्वल्स टू आय आर एस एच अँड आर एस प्लस आर एल इक्वल्स टू आर एस एच प्लस आर एल. देअरफॉर म्हणून व्ही इक्वल्स टू आय इंटू आर एस एच अँड आर एस इक्वल्स टू आर एस एच. ओके, एक्सप्रेशन नंबर 1.11.4. देअरफॉर म्हणून आय काय राहील आता मला इथे आर एस एच नको आहे. आर एस एच बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना, ठीक आहे, अलीकडे तो गुणाकारात आहे आयसोबत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारात जाईल. ओके, म्हणून ही टर्म रिअरेंज केली. देअरफॉर आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर एस अँड आर एस एच इक्वल्स टू आर एस. ठीक आहे ना, आर एस एच म्हणजेच काय आहे, आर एस आहे. ओके, एक्सप्रेशन नंबर 1.11.5. दस द मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, आकार, विशालता किंवा आवाका. दस द मॅग्निट्यूड ऑफ द करंटची आवाक किती आहे, करंटचा आवाका किती आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द करंट ऑफ इक्विव्हॅलंट करंट सोर्स शुड बी व्ही डिवायडेड बाय आर एस. ओके, एवढा त्याचा आवाका असेल. अँड द शंट इंटरनल रेजिस्टन्स इज आर एस एच इक्वल्स टू आर एस. आणि जो सिरीज रेजिस्टन्स जितका आहे तितकाच तो शंट रेजिस्टन्स असेल. इक्विव्हॅलंट म्हणजे प्रतिकात्मक पद्धतीने किंवा समतुल्य दृष्टीने जर आपण दाखवायचं असेल त्याच वेळी. ओके, आर एस एच इक्वल्स टू काय असेल, आर एस असेल. द इक्विव्हॅलंट करंट सोर्स इज शोन इन फिगर 1.11.2. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण फिगर 1.11.2 मध्ये व्होल्टेज सोर्स ट्रान्सफॉर्म्ड. ओके, जो सुरुवातीला इथं व्होल्टेज सोर्स होता त्याचं रूपांतर केलेलं आहे इकडे ट्रान्सफॉर्म्ड. ओके, ट्रान्सफॉर्म्ड म्हणजेच काय, परिवर्तन केलेलं आहे, त्याचं कायापालट केलेलं आहे. कशामध्ये, करंट सोर्समध्ये इनटू करंट सोर्स. ठीक आहे, ही फिगर होती आपली सुरुवातीला. आर एस होता, आर एल होता. ठीक आहे. स्टेप नंबर 1मध्ये आपण आय एल फाइंड आउट केला. स्टेप नंबर 2मध्ये आय एल फाइंड आउट केला. दोन्ही इक्वेशन इक्वेट केले. ओके, मग शेवटी आपण हा जो आर एस होता तो आर एस एच आहे असं इक्विव्हॅलंट करावं लागतं करंट सोर्समध्ये रिप्रेझेंट करायला जात असताना. ठीक आहे, टोटल करंट आय मिळवला व्ही अपॉन आर एस या फॉर्म्युल्याने. ओके, टोटल करंट आय व्ही अपॉन आर एस आणि आर एस एच म्हणजेच काय आहे, तो सिरीज रेजिस्टन्स. ओके, तो इथे दाखवलेला आहे आणि जो आपला आर एल होता तो इथे दाखवलेला आहे. ओके, सोबत हा आय एल पण आहे. म्हणजेच काय, दिलेल्या व्होल्टेज सोर्सचं रूपांतर आपण करंट सोर्समध्ये करू शकलो अशा पद्धतीने. नेक्स्ट, कन्वर्जन ऑफ करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स. आता याच्या विरुद्ध सिलेबस टॉपिक 1.11.2 कन्वर्जन ऑफ करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स. करंटच्या स्त्रोताचं रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये करायचं आहे. ठीक आहे, वी विल फॉलो द सेम स्टेप्स फॉलोड फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स अँड reach the equation 1.11.4 which states that V equals to I RSH and RS equals to RSH. इक्वेशन नंबर 1.11.6. ठीक आहे, मगाच्या ज्या स्टेप्स होत्या त्या तिन्ही स्टेप्स इथं परत फॉलो होतील. ओके, जसं की व्होल्टेज सोर्सचं रूपांतर आपण करंट सोर्समध्ये केलं आणि इक्वेशन नंबर 1.11.4 जो मिळवला त्याच पद्धतीने आपल्याला एक इक्वेशन मिळेल व्ही इक्वल्स टू आय आर एस एच अँड आर एस इक्वल्स टू आर एस एच. एक्सप्रेशन नंबर 1.11.6. इथंपर्यंतच्या सर्व स्टेप्स सेम असतील. दस शेवटी म्हणून द मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज ऑफ इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स. ठीक आहे, आता इथे मॅग्निट्यूड कोणाची आहे, व्होल्टेज सोर्सची, कारण करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स आपण कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे, मग त्याची मॅग्निट्यूड पण आपल्याला पाहिजे ना. मॅग्निट्यूड म्हणजेच काय, आवाका, व्होल्टेजचा आवाका किती पाहिजे तिथे. मगाच्या सेक्शनमध्ये आपण करंटचा आवाका बघितला. ठीक आहे, दस मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज ऑफ इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स विल बी आय इंटू आर एस एच, आय इंटू आर एस एच, आय इंटू आर एस एच अँड द इंटरनल सिरीज रेजिस्टन्स इज आर एस इक्वल्स टू आर एस एच, आर एस इक्वल्स टू आर एस एच. आणि इंटरनल सिरीज रेजिस्टन्स जो असेल तो काय असणार आहे, आर एस इक्वल्स टू आर एस एच. ठीक आहे, आता इथं लक्षात ठेवा इंटरनल सिरीज रेजिस्टन्स म्हटलेला आहे. ओके,
मगाशी आपण व्होल्टेज सोर्सचं रूपांतर करंट सोर्समध्ये करायला जात असताना तिथे शंट रेझिस्टन्स RSH हा प्रतिकात्मक रूपात दाखवलेला. आता इथं करंट सोर्सचं रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये करायचं आहे. म्हणजे व्होल्टेज सोर्स आला की सिरीजमध्ये रेझिस्टन्स येणार आणि करंट सोर्स आला की पॅरललमध्ये शंट रेझिस्टन्स येणार, हे लक्षात ठेवा. ओके. सोर्स इज ॲज शोन इन फिगर 1.11.3. इथे पाहू शकता हा करंट सोर्स दिलेला आहे. ह्याचं रूपांतर आपण काय केलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन व्होल्टेज सोर्समध्ये केलं. ठीक आहे. करंट सोर्स आम्हाला असा दिला होता आय आणि हा पॅरलमध्ये असलेला शंट रेझिस्टन्स किंवा शंटमध्ये असलेला शंट रेझिस्टन्स एक दिला होता. ठीक आहे. याचं रूपांतर आपण व्होल्टेज सोर्समध्ये करायला जात असताना व्ही जो आहे इक्विव्हॅलेंट व्होल्टेजचा जो मॅग्निट्यूड आहे तो या फॉर्म्युल्याने मिळवला, व्ही इक्वल्स टू आय इंटू RSH. आणि जो दिलेला RSH जो आहे तोच RS सिरीज रेझिस्टन्स आहे असं समजून आपण काय केलं, त्याला सिरीजमध्ये जोडला, व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये जोडला. ठीक आहे. अशा पद्धतीने करंट सोर्सचं रूपांतर आपण इक्विव्हॅलेंट व्होल्टेज सोर्समध्ये केलेलं आहे. फिगर 1.11.3 करंट सोर्स ट्रान्सफॉर्मड इनटू व्होल्टेज सोर्स. ओके. इथे आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. फाइंड करंट इन 6 ओम युझिंग सोर्स कन्वर्जन टेक्निक शोन इन फिगर P 1.11.1a. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 1.11.1a मध्ये दाखवल्याप्रमाणे करंट फाइंड आउट करायचं 6 ओहम इतक्या रेजिस्टर्समधून जाणारा करंट फाइंड आउट करायचा युझिंग सोर्स कन्वर्जन टेक्निक. ओके. स्त्रोत कन्वर्जन रूपांतरण पद्धत वापरून आपण 6 ओहममधून जाणारा करंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायचा. हा प्रश्न समर 8 समर 10 च्या MSBTच्या परीक्षेमध्ये विचारला होता 4 मार्क्ससाठी. ठीक आहे. अशा एक सर्किट दिलेलं आहे. ठीक आहे. सुरुवातीला नीट जर आपण सर्किट ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल की ते दोन वेगवेगळे सोर्स दिलेत. ओके. डाव्या बाजूला जो दिलेला आहे तो 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स दिला आहे आणि उजव्या बाजूला जो दिलेला आहे तो 5 अँपिअरचा करंट सोर्स दिलेला आहे. ओके. आता काय बरं करावं अशा प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. तर सोल्युशन, सर्वात प्रथम स्टेप 1, कन्वर्ट द 5 अँपिअर सोर्स इंटू अ व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. एक कोणत्या तरी सोप्या पद्धतीसाठी आपण कन्वर्जन करून घ्या. इथे व्होल्टेज सोर्स आहे, व्होल्टेज सोर्सची बेरीज करण्यासाठी मी काय करतोय, दिलेला उजवीकडचा जो करंट सोर्स आहे त्याचं रूपांतर मी परत व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्जन करतोय. ओके. करंट टू व्होल्टेज सोर्स रूपांतरित करायला जात असताना आपण आत्ताच पाहिलेलं आहे 1.11.3 मध्ये काय पाहिलं होतं, इकडे पहा. ओके. इथे पहा V इक्वल्स टू आय इंटू RSH, RS इक्वल्स टू RSH. ठीक आहे. आता इथं पहा या सर्किटमध्ये मला 5 अँपिअरच्या ऐवजी इथं व्होल्टेज सोर्स यायला पाहिजे. त्याच्यासाठी मला काय येईल, V इक्वल्स टू आय किती चालला आहे 5, RSH किती आहे 3, यांचा गुणाकार घ्यायचा म्हणजे V मिळेल मला. ठीक आहे. ते इथं केलेलं आहे पहा. स्टेप नंबर 1 मध्ये कन्वर्ट 5 अँपिअर सोर्स इंटू अ व्होल्टेज सोर्स. V इक्वल्स टू आय इंटू RSH इक्वल्स टू 5 इंटू 3. आय किती आहे 5, RSH किती आहे शंट रेजिस्टन्स 3 ओहम. ठीक आहे. यांचा गुणाकार घ्या तुम्हाला V मिळेल. ओके. 5 इंटू 3 15 व्होल्ट यायला पाहिजे. इथं चुकून ओहमचं सिम्बॉल दिलेलं आहे. ओके. 15 व्होल्ट यायला पाहिजे, व्होल्ट. ठीक आहे. RS इक्वल्स टू RSH 3 ओहम. RS सिरीज रेजिस्टन्स जो आहे, आता व्होल्टेज सोर्स, आता करंट सोर्सचं रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये झालं असल्यावर त्याच्या सिरीजमध्ये काय येईल, सिरीज रेजिस्टन्स RS येईल. मग तो किती असेल, तो RSH इतकाच असेल, म्हणजे हाच असेल. ओके. 3 ओहम. द मॉडिफाईड सर्किट आफ्टर कन्वर्जन इज ॲज शोन इन फिगर 1.11.1b. ठीक आहे. मॉडिफाईड जी फिगर आहे ती इथे दाखवलेले पहा. स्टेप नंबर 2, फाइंड द करंट थ्रू 6 ओहम रेजिस्टन्स. फाइंड द करंट थ्रू 6 ओहम रेजिस्टन्स. अप्लाय KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इथं अप्लाय केलेला आहे. ओके. जो की नेक्स्ट तुम्हाला सेमिस्टरमध्ये आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके. किंवा ह्या आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये झालेलं आहे KVL. अप्लाय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू 1.11.1b टू गेट. ठीक आहे. 1.11.1b साठी आपल्याला किर्चॉफ्स लॉ अप्लाय करायचा आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. आता पहा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कशा पद्धतीने अप्लाय केला जातो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. आता इथे 3i + 6i + 10, 3i + 6i + 10 इक्वल्स टू 15. किंवा असं केलं तरी चालेल, 15 जो व्होल्टेज सोर्स आहे मॅक्झिमम त्याला घ्या, त्याच्यातून निघणारा करंट जो आहे त्याच्यातून निघणारा जो करंट आहे किंवा त्याच्यातून निघणारा जो करंट आहे तो आपण 3 ओहम तर आहेच, आय आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ KVL ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेजचा घट होतोय
ते इथं आपण लिहिलेलं आहे समीकरणामध्ये. आता व्होल्टेजचा घट किंवा व्होल्टेज ड्रॉप म्हणजेच काय असणार आहे, सर्किटमध्ये असलेल्या रेझिस्टरची किंमत आणि त्याच्यातून जाणारा करंट यांचा गुणाकार म्हणजेच काय, व्होल्टेज ड्रॉप. ओके. मग फर्स्ट लूपमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 3 ओहमचा रेझिस्टर येतो आहे आणि 15 व्होल्ट इतक्या व्होल्टेजमधून निघणारा जो करंट काही असेल ओके, काही असेल तो याला मल्टिप्लाय केल्यानंतर 3 आपल्याला मिळेल. जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला अजून एक रेझिस्टर मिळतो आहे 6 ओहमचा. याच्यातून जाणारा करंटसुद्धा तोच असेल म्हणून 6 ओहमच्या रेझिस्टरच्या अक्रॉसचा व्होल्टेज घट जो आहे तो काय येईल, 6 × प्लस. आता असा लूप जर फिरवला तर आपल्याला काय येईल, आता इथं प्लस चिन्ह मिळते आपल्याला आणि आपल्या करंटची दिशा पण अशीच आहे सेम, म्हणून इथे काय येईल 15. ओके. बरोबर चिन्हाच्या पलीकडे. ठीक आहे. आता हा लूप असा फिरतोय म्हणजे निगेटिव्हला जाऊन मिळतोय, निगेटिव्ह बॅटरीच्या टर्मिनलला. ओके. म्हणून -15 येईल, बरोबर 0 येईल. ठीक आहे. आता ह्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन केलेलं आहे. जे -15 होतं ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे ढकललेलं आहे. वजा चिन्ह जे होतं बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तो धन होईल, अधिक होईल. ओके. म्हणून बरोबर 15 आलेलं आहे. देअरफॉर 3i + 6i 9i येईल, 9i इक्वल्स टू, आता हे पॉझिटिव्ह 10 जे होतं ते पलीकडे ढकललं 15च्या इकडे. मग काय होईल, पॉझिटिव्ह 10 जे आहे पलीकडे जाताना निगेटिव्ह 10 होईल. म्हणजेच 15 - 10 किती आला, 5 आला. ओके. देअरफॉर मग टोटल करंट किती आला, आता मला पाहिजे आहे, 9 नको आहे. 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे ढकला. ठीक आहे. 9 इथं काय होतं, अलीकडे गुणाकारात होतं, पलीकडे जाताना काय होईल, भागाकारात. म्हणून इक्वल्स टू 5/9 बरोबर 0.556 अँपिअर हा माझा टोटल करंट झाला. हा टोटल करंट मला पाहिजेलच आहे, कारण का मला 6 ओहम इतक्या रेझिस्टन्समधून जाणारं करंट शोधायचं आहे. ओके. प्रॉब्लेम माझं काय आहे, 6 ओहम इतक्या रेझिस्टरमधून जाणारं करंट मला फाइंड आउट करायचं आहे, शोधायचं आहे. ओके. तर तो मिळाला. इक्वल्स टू किती होता, 0.556 अँपिअर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, पाहू शकतो आपण. एक्झाम्पल नंबर 1.11.2. बाय सोर्स ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करंट इन 3 ओहम रेजिस्टन्स शोन इन फिगर 1.11.2a. दिस टाइप ऑफ क्वेश्चन इज आस्क्ड इन इंटर 12 फॉर 4 मार्क्स. ओके. बाय सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने फाइंड करंट इन 3 ओहम. 3 ओहममधून 3 ओहमचा जो रेजिस्टर आहे त्याच्यातून जाणारा करंट आपल्याला शोधायचा आहे. सर्वप्रथम 3 ओहमचा रेजिस्टन्स शोधून घ्या सर्किटमध्ये. इथे आहे उजव्या बाजूला. ठीक आहे. आणि डाव्या बाजूला 6 व्होल्टेजचा व्होल्टेज सोर्स आहे. ठीक आहे. आणि इकडे काय तो करंट सोर्स आहे. दोन वेगवेगळे आपल्याला सोर्सेस दिलेले आहेत. त्याच्यासाठी सोल्युशन 1, स्टेप 1, कन्वर्ट 6 व्होल्ट सोर्स इंटू करंट सोर्स अँड ड्रॉ द सर्किट. ठीक आहे. हा दिलेल्या 6 व्होल्टला आपल्याला 6 व्होल्टच्या सोर्सला पहिल्यांदा करंट सोर्समध्ये रूपांतर करावं लागेल. ठीक आहे. तो करत असताना अशा पद्धतीने केलेला आहे. जो RS आहे तो RSH असेल. ओके. मग काय येईल पहा. ओके. इक्वल्स टू V/R. इक्वल्स टू V/R. V किती आहे, 6 डिवायडेड बाय R किती आहे, 2, म्हणजे 6/2 3 येईल. करंटची किंमत 3 येईल. ती इथं आलेली आहे, इक्विव्हॅलेंट करंटची किंमत 3. ठीक आहे. मग हा जो RS जो आहे तो RSH म्हणूनच इथं लिहिला जाईल. म्हणून RS किती आहे, सिरीज रेजिस्टन्स किती आहे, 2 ओहमच आहे. मग तो RSH पण काय असेल, 2 ओहमच असेल. ठीक आहे. हे झालं व्होल्टेज सोर्सचं रूपांतर करंट सोर्समध्ये. द मॉडिफाईड सर्किट आफ्टर द सोर्स ट्रान्सफॉर्मेशन इज शोन इन द फिगर P1.11.2C अँड D. ठीक आहे. जे काय बदल होतील ते सर्किट इथे दाखवलेले आहेत. आता इथे 2 ओहम आणि 6 ओहम हे रेजिस्टर कसे आहेत, एकमेकाला पॅरललमध्ये आहेत, समांतरमध्ये आहेत. ओके. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर मला 2 ओहम आणि 6 ओहम हे एकमेकाला पॅरललमध्ये मिळाले. ठीक आहे. तर पॅरललमध्ये हे पॅरलल रेजिस्टरचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट केला. त्याचे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स 1.5 ओहम आलेला आहे. ओके. आणि हा पूर्वीचा जो 2 ओहम होता तो इथे आहे तसं राहील. आणि इथं जो व्होल्टेज सोर्स होता 6 व्होल्टचा त्याचं कन्व्हर्जन 3 अँपिअर हा करंट सोर्समध्ये केलेलं आहे. ओके. इथं पाहू शकता. स्टेप नंबर 2, कन्वर्ट 3 अँपिअर सोर्स टू व्होल्टेज सोर्स. ओके. कन्वर्ट 3 अँपिअर सोर्स टू व्होल्टेज सोर्स. द 3 अँपिअर सोर्स ऑफ फिगर 1.11.2D is converted to a voltage source and the circuit is redrawn as shown in the figure P.11.2E. ओके. म्हणजेच हा जो 3 अँपिअरचा करंट सोर्स आहे याला पुन्हा व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर केलं. ओके. आता पहा, व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर का करायचं, कारण हे जे 2 रेजिस्टर होते 2 ओहम आणि 6 ओहम हे एकमेकाला पॅरलल होते. ओके. त्यांचा एकच इक्विव्हॅलेंट असलेला
रेजिस्टर कसा काढला तर अंश त्या दोघांची या दोघांचा गुणाकार आणि छेदा त्यांची बेरीज होती. ओके 6 दुनी 12 छेद 2 आणि 6 8. ओके 11/8 1.5 1.6 ओके च्या समथिंग मला इथे एकच रेजिस्टर मिळाला, तो मी इथे सर्किटमध्ये पुट केला. ओके तो करंट सोर्सच्या पॅरललमध्ये आहे, दिलेल्या कंडिशनप्रमाणे सॅटिस्फाईड आहे. ओके परंतु आता मला 1.5चा पण रेजिस्टर नको आहे, म्हणजेच हा सिरीजमध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी मला हा करंट सोर्स काय करायला पाहिजे, व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करायला पाहिजे. ओके कारण व्होल्टेजच्या सिरीजमध्येच करंट असतो, मग हा रेजिस्टर आणि हा रेजिस्टर यांची बेरीज होईल. ओके हा रेजिस्टर आणि हा रेजिस्टर यांची बेरीज होईल. ओके इथं पहा स्टेप 2 कन्वर्ट 3 अँपिअर सोर्स टू व्होल्टेज सोर्स. म्हणून या 3 अँपिअर सोर्सला आपण व्होल्टेज सोर्समध्ये रूपांतर करायला जातोय. द 3 अँपिअर सोर्स ऑफ फिगर 1.11.2d इज कन्वर्टेड टू ए व्होल्टेज सोर्स अँड द सर्किट इज रीड्रॉन ॲज शोन इन द फिगर 1.11.2e. ओके आता असं रूपांतर केल्यानंतर मला 4.5 व्होल्टेज मिळालं आणि हा जो RSS जो होता शंट रेजिस्टन्स जो होता तो आता व्होल्टेज सोर्स आल्यामुळे सिरीज रेजिस्टन्स होईल 1.5. ठीक आहे आता हे दोन पहा डॉटेडमध्ये किंवा याच्यामध्ये दाखवलेलं आहे की सिरीजमध्ये झालेले आहेत ते दोन रेजिस्टर. ओके मग यांची आपण बेरीज घेऊ शकतो. 1.5 + 2 = 3.5 हा एकच, या दोन रेजिस्टरच्या बदल्यात एकच रेजिस्टर 3.5 ओमचा इथे मला सर्किटमध्ये लिहिता येईल. की अशा पद्धतीने मग पुन्हा हे दोन रेजिस्टर काय झाले सिरीजमध्ये होते, 1 ओहम आणि 3 ओहम यांचा समतुल्य रेजिस्टन्स काय येईल 4 ओहम. ओके ते पुढील आकृत्यामध्ये दाखवलेलं आहे, इथे पाहू शकतो आपण. स्टेप 3 कन्वर्ट 4.5 व्होल्ट सोर्स. कन्वर्ट 4.5 व्होल्ट सोर्स. ओके आता हा आपण जो 4.5 व्होल्ट जो व्होल्टेज सोर्स मिळाला होता त्याला आपण परत करंट सोर्समध्ये रूपांतर केलेलं आहे. ओके इथं पाहू शकतो आपण 1.28 अँपिअर करंट सोर्स आलेला आहे आणि हा इक्विव्हॅलंट 3.5 ओहमचा रेजिस्टर आणि हा 4 ओहमचा रेजिस्टर जे सिरीज रेजिस्टर होते त्यांची बेरीज केल्यानंतर मिळालेला तो आहे तसंच ठेवला आहे. ठीक आहे आता इथं पहा सोर्सेस इन पॅरलल. ओके 1.28 अँपिअरचा एक सोर्स आणि 3 अँपिअरचा एक सोर्स आता एकमेकाला पॅरललमध्ये आलेले आहेत. ओके पॅरललमध्ये आल्यानंतर ह्या करंट सोर्सची काय होते बेरीज होते 1.28 अँपिअर प्लस 3 अँपिअर इक्वल्स टू 4.28 अँपिअर. 3 अँपिअर अधिक 1.28 अँपिअर 4.28 अँपिअर झाले, म्हणजे तो एकदाच लिहिला 4.28 अँपिअर करंट सोर्स आणि हा 3.5 ओहमचा रेजिस्टर आणि हा 4 ओहमचा रेजिस्टर इथे लिहिला. ठीक आहे स्टेप 4 फाइंड IL अँड VL. ओके आता इथं आपल्याला काय करायचं आहे IL आणि VL फाइंड आउट करायचे आहेत. ओके फ्रॉम फिगर 1.11.2b वी गेट IL इक्वल्स टू 3.5 डिवायडेड बाय 3.5 प्लस 4. ओके इंटू 4.28 टोटल करंट 4.28. आता हा जो फॉर्म्युला आहे तो करंट डिव्हिजन फॉर्म्युला आहे. लोड करंट मला फाइंड आउट करायचं लोड करंट. ओके 3.5 प्लस म्हणजे ज्याच्यातून करंट जो चालला आहे तो जर फाइंड आउट करायचा असेल तो घ्यायचा नाही अंशात. ओके घ्यायचा नाही 3.5 मग कोणता घ्यायचा जो राहील तो 3.5 छेद 3.5 प्लस 4. ओके इंटू 4.28 इक्वल्स टू 1.997 अँपिअर. देअरफॉर VL इक्वल्स टू 4.28 इंटू IL. ओके म्हणजे हा तुमचा जो काय होता करंट सोर्स होता 4.28 इंटू IL. ओके जो लोड करंट आला आहे तो 4.28 इंटू 1.997 अँपिअर. टोटल काय झाला VL तुमचा 8.547 व्होल्ट. ओके असे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, सोपे एक्झाम्पल्स आहेत, ते विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके हे एक शेवटचं एक्झाम्पल घेऊया. कन्वर्ट गिवन व्होल्टेज सोर्स ऑफ फिगर P 1.11.6 into equivalent current source and given current source of figure 1.11.6a into इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स. ठीक आहे दोन वेगवेगळे आकृत्या दिलेल्या आहेत. एक जो आहे तो व्होल्टेज सोर्स आहे 1.11.6 फिगर आणि 1.11.6a जी फिगर आहे ती करंट सोर्सची आहे. ठीक आहे याच्या एकमेकाच्या विरुद्ध ते काय करायचं आहे कन्वर्जन करायचं आहे. ओके आता आपल्याला माहिती आहे साधं सोपं आहे सोल्युशन कन्वर्ट व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. फर्स्ट फिगरसाठी जर बघायला गेलं तर व्होल्टेज सोर्सचं रूपांतर आपण करंट सोर्समध्ये करायचं आहे. मग सुरुवातीला I फाइंड आउट करावं लागेल. करंट I इक्वल्स टू V डिवायडेड बाय RS. V म्हणजे जो व्होल्टेज सोर्स आहे तो डिवायडेड बाय RS म्हणजे सिरीज रेजिस्टन्स जो दिलेला आहे तो घ्यायचा 40 डिवायडेड बाय 6 6.67 अँपिअर
ओके. आणि मग आता करंट सोर्सच्या पॅरललमध्ये शंट रेझिस्टन्स जो दाखवणार आहे त्याची व्हॅल्यू काय येईल, तर RSH इक्वल्स टू RSच असतो. सिरीज रेझिस्टन्स जो जितका दिला आहे तोच हा शंट रेझिस्टन्स असतो. म्हणून RSH इक्वल्स टू RS इक्वल्स टू 6 ओहम, जो की आपल्याला दिलेला आहे इथं. ओके. त्यालाच आपण आता इक्विव्हॅलंटमध्ये दाखवायचं, म्हणजेच करंट जो मिळाला देअरफॉर इक्विव्हॅलंट करंट सोर्स इज ॲज शोन इन फिगर 1.11.6b. ओके. 1.6 I इक्वल्स टू 6.67 एम्पियर आणि RSS जो आहे तो 6 ओहमचा असेल. हे झालं व्होल्टेज सोर्सचं रूपांतर करंट सोर्समध्ये. आता ह्या करंट सोर्सचं रूपांतर आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेज सोर्समध्ये करायचं आहे. इथे पहा सेकंड, कन्वर्ट करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स. व्ही फाइंड आउट करावं लागेल ना आपल्याला, ज्याच्यामध्ये कन्वर्जन करायला सांगितलं तो फाइंड आउट करावा लागेल. व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्जन करायचं ना, मग बरोबर चिन्हाच्या अलीकडे व्ही घ्यायचं. ओके. करंट सोर्समध्ये कन्वर्जन करायला सांगितलं असेल तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आय घ्यायचा. ओके. मग व्हीसाठी फॉर्म्युला काय येईल, व्ही म्हणजे व्होल्टेज घट गुणिले आय, जो करंट आय दिलेला सर्किटमधला तो, इंटू RSH शंट रेझिस्टन्स. हा या शंट रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा, म्हणजे याच्या भोवती जो व्होल्टेजचा घट होतो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके. म्हणजेच 30 इंटू आय, 30 गुणिले आय, 30 गुणिले 1 जर आपण केला तर आपल्याला काय मिळेल, 30 व्होल्ट मिळेल. ओके. म्हणून मग RS काय असेल, सिरीज रेझिस्टन्स काय असेल हे लक्षात ठेवा. व्होल्टेजला नेहमी सिरीज रेझिस्टन्स येणार आणि करंट सोर्सला नेहमी पॅरललमध्ये शंट रेझिस्टन्स येणार. ओके. RS इक्वल्स टू RSH इक्वल्स टू 1 ओहम. देअरफॉर इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स इज ॲज शोन इन फिगर P 1.11.6c. ओके. इथे दाखवलेलं आहे 30 हे व्होल्टेज मिळालं होतं आणि जो इथला RSS जो होता तो जाईल, आता तो त्याचं रूपांतर सिरीजमध्ये होईल. म्हणजेच व्होल्टेज सोर्सला नेहमी सिरीजमध्ये रेझिस्टन्स लागतो आणि करंट सोर्सला नेहमी पॅरललमध्ये शंट रेझिस्टन्स लागतो. ओके. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. व्होल्टेजचं रूपांतर करंट सोर्समध्ये आणि करंट सोर्सचं रूपांतर व्होल्टेज सोर्समध्ये आपण शिकलो ह्या व्हिडिओमध्ये, ह्या युनिटमध्ये. ओके. इथं पाहू शकतो सोर्स कन्वर्जन ऑफ व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. ओके. त्याचबरोबर काही एक्झाम्पल पण पाहिले. कन्वर्जन ऑफ करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स आपण पाहिला. ओके. जाता जाता एक एक्झाम्पल आपण पाहिलं. ओके. नेक्स्ट जो टॉपिक आहे सिलेबस टॉपिक 1.12 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटचे परिणाम, इफेक्ट्स. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.